हॅलो फ्रेंड्स, सो आज आपण बघणार आहेत प्रोटेक्शन डिप्रोटेक्शन रिॲक्शन्स. कोणत्याही ऑर्गॅनिक सिंथेटिक रिॲक्शनमध्ये जेव्हा आपण मल्टी स्टेप सिंथेसिस परफॉर्म करणार आहेत तेव्हा प्रोटेक्शन हे मोस्ट यूजफुल रिॲक्शन असते. रिझन असेल की जेव्हा मल्टी स्टेप आपण परफॉर्म करणार आहेत तर तिथे काय मल्टी रिॲक्शन सेंटर जनरेट होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे मोर दॅन 1 or 2 फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असण्याचे चान्सेस असतात. मग जेव्हा मोर दॅन 1 or 2 फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असेल तर तिथे चान्सेस असतात की साईड रिॲक्शनचे. सो साईड रिॲक्शन कशा परफॉर्म होऊ शकतात ते एक सिम्पल एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला. बघा, प्रोटेक्शन काय यूजफुल आहेत. हा काय आपला बीटा कीटो इस्टर आहेत. काय आपला हा बीटा कीटो इस्टर. ओके, इथील ॲसिटो ॲसिटेट घेतलेला आहे सिम्पल. जर मी इथे रिडक्शन केलं LiAlH4ने तर LiAlH4 काय करेल, इस्टरचंही रिडक्शन करेल आणि कीटोनचंही रिडक्शन करेल. काय करेल मग, इस्टरचं रिडक्शनने काय मिळेल आपल्याला, अल्कोहोल, बरोबर. आणि कीटोनच्या रिडक्शनने पण अल्कोहोल असेल. इस्टर प्रायमरी अल्कोहोल देईल आणि कीटोन जो असेल तो सेकंडरी अल्कोहोल देईल. पण मला फक्त इथे इस्टरचं रिडक्शन हवं आहे, कीटोनचं नको आहेत. मला कीटोन ग्रुप ॲज इट इज हवा आहेत. मग त्यावेळेस मला काय करावं लागणार आहेत, अशी रिॲक्शन परफॉर्म करावं लागेल की ज्यावेळेने कीटोन हा अनअफेक्टेड असेल. मग मी सिम्पल एक यूज करतो, कीटोनला प्रोटेक्ट करण्याचा ट्राय करतो. सो कीटोनला प्रोटेक्ट करण्यासाठी मी काय यूज करतो इथे, डायॉल. काय यूज करतो आहेत, डायॉल, बरोबर. हा डायॉल काय करेल, डायॉल काय करेल, हा जेव्हा कीटोनसोबत रिॲक्ट होतोय तर डायॉल बनवतो सायक्लिक ॲसिटाल आणि हा इस्टर काय आपला ॲज इट इज. काय हा इस्टर ॲज इट इज. मग मी आता आपल्याकडे फक्त इस्टर आहेत, बरोबर. सो फर्स्ट स्टेपमध्ये सिम्पल एक लक्षात ठेवायचं, जेव्हा फर्स्ट स्टेप परफॉर्म होत असते म्हणजे जेव्हा प्रोटेक्शन होत असतं तर इथून इथे प्रोटेक्टिंग होण्यासाठी हा जो रिएजंट आपला मिळतोय आपल्याला ए, हा काय हवा आपल्याला, ए जो रिएजंट बनतोय तो मॅक्सिमम एल्डमध्ये प्रिपेअर व्हायला हवा इन प्रेझेन्स ऑफ प्रोटेक्शन. देन हा जो प्रोटेक्शन ग्रुप बनलेला आहे तिथे जो प्रोटेक्ट झालेला आहे हा ग्रुप, हा काय पाहिजेत, अनअफेक्टेड पाहिजेत. हा ग्रुप रिॲक्ट व्हायला नको फर्दर रिड्युसिंग रिएजंट किंवा जो पण आपला रिॲक्शनचा रिएजंट असेल त्यासोबत. सो इथे LiAlH4 आहेत. काय इथे LiAlH4. सो याच्यासोबत याची रिॲक्शन नको व्हायला. हा काय पाहिजेत, अनअफेक्टेड. सो इथे फर्दर रिॲक्शन नको आहेत. मग हा सिम्पल LiAlH4 जर यूज केला तर काय इस्टरचं इझिली रिडक्शन पॉसिबल आहेत. हा काय असेल, अनअफेक्टेड. इथे इस्टरचं रिडक्शन झाल्यानंतर काय मिळेल आपल्याला, हा OH आणि हा जो ग्रुप आहे तो आपला ॲज इट इज O, बरोबर. हा काय ग्रुप ॲज इट इज, बरोबर. आणि नंतर याला इझिली डिप्रोटेक्ट करता येतं. इझिली डिप्रोटेक्ट करण्यासाठी काय यूज करू शकतात आपण, जो ॲसिटाल असतात किंवा कीटल असतात सायक्लिक, ते ॲक्वियस ॲसिडिक कंडिशनमध्ये इझिली डिप्रोटेक्ट होतात. म्हणजे जो ग्रुप आपल्याला जे ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला हवं होतं, काय हवं होतं, कीटोन ग्रुप ॲज इट इज हवा होता, बरोबर. सो H3O+ टाकल्यानंतर हा काय तुमचा इझिली डिप्रोटेक्ट होऊन कीटोन परत जनरेट करतो. काय मिळालेलं आपल्याला, अल्फा बीटा हायड्रॉक्सी कीटोन मिळालेला आहे. मग जो आपल्याला हवा होता की सिलेक्टिव्हली इस्टर रिड्यूस व्हायला हवा होता आणि कीटोन ॲज इट इज हवा होता, तो सिलेक्टिव्हली इस्टर काय रिड्यूस झालेला आहे आणि कीटोन आपला ॲज इट इज आहे. सो नेहमी लक्षात राहू द्या, जेव्हा जेव्हा रिॲक्शन्समध्ये आपल्याला मल्टी फंक्शनल ग्रुप येतात आणि आपल्याला फक्त एका फंक्शनल ग्रुपवर रिॲक्शन परफॉर्म करायची असते त्यावेळेस काय केलं जातं, एक फंक्शनल ग्रुप जो आपल्याला रिॲक्शन नको आहे त्या सेंटरवर तो प्रोटेक्ट केला जातो. जसं इथे हे 2 फंक्शनल ग्रुप आहेत, आपल्याला रिॲक्शन इस्टरवर हवी आहेत, इथे हवी आहे का, नाहीत. सो इथे रिॲक्शन हवी असल्यामुळे मी काय करेल, अगोदर याला प्रोटेक्ट करेल. मग याला प्रोटेक्ट केलेला आहे, तिथे काय जनरेट झालं आपला हा सायक्लिक केटाल. हा प्रोटेक्ट केल्यानंतर सिलेक्टिव्हली इस्टरचं रिडक्शन करून काय जनरेट केलेलं आहे, अल्कोहोल. आणि देन हा काय केलेला आहे, जो सायक्लिक केटाल होता तो डिप्रोटेक्ट केलेला आहे. सो हे प्रोटेक्शनचा यूज आहेत. जिथे मला रिॲक्शन परफॉर्म नाही करायची किंवा मला साईड रिॲक्शन अवॉइड करायची आहेत त्यावेळेस काय करतो मी, जो फंक्शनल ग्रुप सेन्सिटिव्ह आहेत रिॲक्शनमध्ये त्याला मी काय करणार, प्रोटेक्ट करून घेणार सेन्सिटिव्ह फंक्शनल ग्रुपला. सपोज न्यूक्लियोफिलिक रिएजंट आपण यूज करणार आहेत आणि तिथे इलेक्ट्रोफिलिक सेंटर लाईक कार्बोनिल सेंटर प्रेझेंट आहे तर कार्बोनिल सेंटरला काय करणार आपण, कोणत्याही रिॲक्शनमध्ये अगोदर प्रोटेक्ट करून घेणार. प्रोटेक्ट करून घेतल्यानंतर जो फर्दर स्टेप असेल, जे आपल्याला कोणताही फंक्शनल ग्रुप अदर साईडला रिॲक्शन जिथे प्रोसीड करायची असेल ती प्रोसीड करून घ्यायची आणि नंतर जो प्रोटेक्ट केलेला ग्रुप आहे लास्ट स्टेपला तो डिप्रोटेक्ट करणार. सो हे प्रोटेक्शन डिप्रोटेक्शनचे सिंथेसिस, प्रोटेक्शन डिप्रोटेक्शनमधले एक नॉर्मल आपण ह्या वेने जातो. आता गरजेचे 3 बेसिक रूल प्रोटेक्शनमध्ये. सपोज मल्टीफंक्शनल आहेत, मग आपण जो ग्रुप प्रोटेक्ट करणार आहोत तो प्रोटेक्ट केल्यानंतर जो कंपाऊंड मिळेल आपल्याला
इथून इथे जो कंपाऊंड मिळतो स्टार्टिंग, तो काय पाहिजेत मॅक्सिमम यील्डमध्ये प्रिपेअर व्हायला हवा. जर इथे सपोज आपली यील्ड आहे 100%, आपण इथनं स्टार्ट करतो राईट, इथे यील्ड जर आपली डिक्रीज 50% जर झाली तर फर्दर रिॲक्शनमध्ये तुमची जी यील्ड आहे ती डेफिनेटली डिक्रीज होणार आहे ऑर्गॅनिक रिॲक्शन्समध्ये राईट. सो आपल्याला जो प्रोडक्ट हवा होता 100%पासून इथे किती आणखी कमी येईल यील्ड. त्यामुळे इथे काय पाहिजेत आपल्याला मॅक्सिमम यील्ड अराउंड 90च्या अबोव्हच यील्ड मॅक्सिमम यील्ड द्यायला हवी. सेकंड, जो प्रोटेक्टिंग ग्रुप असेल तो काय पाहिजेत आपल्याला अनअफेक्टेड टुवर्ड्स रिएजंट. सो दिस रिएक्शन सेंटर असेल, जो रिॲक्शन असेल त्या रिॲक्शनमध्ये प्रोटेक्टेड ग्रुप काय पाहिजेत आपल्याला अनअफेक्टेड, म्हणजे साईड रिॲक्शन अवॉइड करण्यासाठी. आणि थर्ड स्टेप परत डिप्रोटेक्ट केल्यानंतर एकतर ते माइल्ड कंडिशनमध्ये इझिली डिप्रोटेक्ट व्हायला हवा. डिप्रोटेक्ट केल्यानंतर काय तर आपल्याला परत इथे मॅक्सिमम यील्ड डिप्रोटेक्टिंग ग्रुपने द्यायला हवी. सो हे आहेत जनरली 3 बेसिक रूल. ओके, सो आपण वेगवेगळे फंक्शनल ग्रुप इझिली काय आहेत प्रोटेक्ट करू शकतो. अल्कोहोल, अमाइन, ॲसिडही प्रोटेक्ट करू शकतो, कीटोन, अल्डिहाइडही ग्रुप प्रोटेक्ट करू शकतो. तर स्टार्टिंग करू आपण अल्कोहोलचं प्रोटेक्शन. अल्कोहोलचं प्रोटेक्शन हे बऱ्याच रिएजंट्समध्ये किंवा बऱ्याच ग्रुप्समध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. अल्कोहोल्सला प्रोटेक्ट करताना इथरमध्ये करू शकतात, ROR बनवू शकतो आपण बरोबर. सपोज अल्कोहोल आहेत, अल्कोहोल काय आहेत ROR बनवू शकतो आहेत, ॲसिटाल किंवा कीटाल बनवू शकतो. काय बनवू शकतो ROCH2OR बनवू शकतो. ठीक आहे, आणखी त्याचं कशामध्ये कन्वर्ट करू शकतो अल्कोहोल्सला सायक्लिक ॲसिटॉल और कीटॉलमध्ये कन्वर्जन करू शकतो. आणखी अल्कोहोलला कशामध्ये कन्वर्ट करू शकतो आपण इस्टरमध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणजे जर सिम्पल आहे इथे जर फ्रॅगमेंट केला तर काय जनरेट होईल ROH आणि इथे C+O समथिंग राईट. इथे पण सेम फ्रॅगमेंट जर केले तर अल्कोहोल मिळेल, इथे पण फ्रॅगमेंट केला तर अल्कोहोल मिळणार आहे, इकडे पण फ्रॅगमेंट जर केला तर अल्कोहोल मिळणार आहे. मग अल्कोहोल्स हे तुम्ही अदर वेगवेगळ्या फंक्शनल ग्रुपमध्ये प्रोटेक्ट करू शकतात. सपोज एखाद्या रिॲक्शनमध्ये अल्कोहोल्स आहेत आणि आपल्याला अल्कोहोल्सवर रिॲक्शन नको आहे तर मग अल्कोहोल आपण काय प्रोटेक्ट करणार. मग आपण बघून घेऊ त्यासाठी कोणते यूज करू शकतो. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण बघू इथर प्रोटेक्शन, कन्वर्जन ऑफ अल्कोहोल इंटू इथर प्रोटेक्शन. सो फर्स्ट इथर आहेत आपला ठीक आहे, आणि इथरमध्ये फर्स्ट जो आहे तो आहे मिथिल इथर. काय फर्स्ट मिथिल इथर. सिंपल आहे, हा आहे आपला अल्कोहोल घेताना आपण जर आपल्याला मिथिल ग्रुपमध्ये प्रोटेक्ट करायचं असेल तर काय यूज करणार आपण मिथिल क्लोराईड इन प्रेझेन्स ऑफ नॉर्मल बेस NaH इन THF. हा एक स्टेप आहे. सो इथे काय रिॲक्शन होईल परफॉर्म जर बघायला गेलं तर NaH आहेत, हा काय आपला हायड्राईड सोडियम हायड्राईड बरोबर. हा प्रोटॉन इझिली ॲब्स्ट्रॅक्ट करेल आणि काय जनरेट करेल अल्कॉक्साईड आयन. काय जनरेट करेल आपल्याला RO Na+, राईट. काय जनरेट होतं आपला RO Na+, आणि आपण काय घेतलेलं आहे CH3Cl किंवा इथे आपण आणखी काय घेऊ शकतो CH3Br, CH3 आयोडीड वगैरे. ओके, निगेटिव्ह चार्ज इझिली ह्यावर अटॅक करेल आणि Clला काय करेल डिपार्ट करेल. काय जनरेट होतं आपला ROCH3. काय जनरेट झाला आपला ROCH3. सो हा कशामध्ये प्रोटेक्ट झाला आपला ROCH3. कशामध्ये आहेत मिथिल इथर. कशामध्ये हा मिथिल इथर. सो याला म्हटलं आता मिथिल इथर प्रोटेक्शन. काय आपला हा मिथिल इथर प्रोटेक्शन. आणि ही सिंपल रिॲक्शन आहे विल्यमसन सिंथेसिस. इथरची सिंथेसिस रिॲक्शन आहे विल्यमसन सिंथेसिस इन प्रेझेन्स ऑफ बेस. काय केलं आहे अल्कोहोल आहेत, अल्कोहोलला इझिली रिॲक्ट केलेलं आहेत, बेसमध्ये अल्कॉक्साईड आयन प्रिपेअर झालेलं आहे. अल्कॉक्साईड आयन इझिली याच्यासोबत रिॲक्ट होऊन काय ROCH3 जनरेट करेल बरोबर. आणखी कसं प्रोटेक्ट करू शकतो ROCH3मध्ये आपण आणखी जर आपल्याला परत प्रोटेक्ट करायचे आहेत सेम. सो सेकंड रिएजंट जो आहेत तो आहेत अगेन अल्किल आयोडाईड वगैरे इन प्रेझेन्स ऑफ Ag2O. ओके, इन प्रेझेन्स ऑफ Ag2O आणि CH2Cl2. आपण काय करतो ROHचं कन्वर्जन ROCH3मध्ये देईल. काय देईल ROCH3. अगेन काय होईल सेम ऑक्सिजनची आता इथे लोन पेअर जी असेल ती डायरेक्टली याच्यावर अटॅक करेल. काय करेल ऑक्सिजनची लोन पेअर. हे प्रोटेक्शन सिंपल आहे. प्रोटेक्शनमध्ये एक सिंपल लक्षात राहू द्या, जेव्हा आपल्याला मिथिल समथिंगमध्ये आपण कन्वर्जन करणार आहे तर तेव्हा काय हे इझिली रिॲक्ट करणार आहे. याचा इथे अटॅक झाल्यानंतर काय जनरेट होईल आपला ROCH3 आणि इथे हायड्रोजन बरोबर. इथे काय आहेत हायड्रोजन ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज करा. ऑक्सिजनने लोन पेअर इथे डोनेट केलेले आहेत. आयोडीन काय होतो डिपार्ट होतो आयोडीन मायनस आणि तो प्रोटेक्ट अब्स्ट्रॅक्ट करून काय जनरेट करेल इथे
मिथिल इथर प्रोटेक्ट करेल. काय जनरेट करेल? मिथिल इथरमध्ये प्रोटेक्शन देईल. सो अल्कोहोल अगेन कशामध्ये प्रोटेक्ट केलं आपण? मिथिल इथरमध्ये. बरोबर. हा होता सेकंड रिएजंट. आणि थर्ड रिएजंट जर बघितला तर थर्ड रिएजंट असतो ROH इन प्रेझेन्स ऑफ CH2N2 डायॲझोमिथेन. हा काय आपला डायॲझोमिथेन. आता डायॲझोमिथेन जो आहे तो असा लिहितात, म्हणजे तो व्हेरियस टाईपने लिहितात. CH2-N N ट्रिपल बॉन्ड N आणि ह्या नायट्रोजनवर सेंट्रलच्या पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर. ह्या वेळेने पण डायॲझोमिथेन लिहिता येतो. हा निगेटिव्ह चार्ज काय करतो? हा इझिली हा प्रोटॉन काय अटॅक करेल? काय जनरेट करेल? अल्कॉक्साईड आयन. काय जनरेट करतो आपला? अल्कॉक्साईड आयन. नंतर काय? CH3N2. काय आपला नंतर CH3N2 निगेटिव्ह चार्ज परत ह्यावर अटॅक करून काय जनरेट करेल? आपला ROCH3. सो अगेन इथे काय जनरेट झालं? आपला मिथिल इथर. मग हे 3 रिएजंट आहेत जे की इझिली कन्व्हर्जनमध्ये काय करतात? ROCH3. आणखी 1-2 असेल पण हे जनरली मोस्टली यूज होणारे हे 3 आहेत. CH2N2 नॉर्मली बेसिक कंडिशन, ROHचं OCH3 मध्ये बेसिक कंडिशन NaH आणि मिथिल क्लोराईड घेऊन अल्कोहोलने. मग हे 3 आहेत. जेव्हा सपोज कुठे ROH असेल आणि त्याला प्रोटेक्ट केलेलं असेल फर्दर स्टेपमध्ये ROCH3 मध्ये, तर तिथे हे लक्षात राहू द्यायचं. आता हे प्रोटेक्ट तर केलेले आहेत आपल्याला. जर डिप्रोटेक्ट करायचे असतील सो डिप्रोटेक्ट करताना त्यांना डिफरंट फंक्शनल ग्रुप यूज करता येतात. काय? वेगवेगळे आहेत. मल्टी फंक्शनल ग्रुप डिप्रोटेक्टिंग रिएजंट बरेच आहेत. एक आहे ट्रायमिथिल सिलील आयोडाईड. काय? ट्रायमिथिल सिलील आयोडाईड Me3SiI. ट्रायमिथिल सिलील आयोडाईड. नॉर्मल जे आहेत HBr इन ॲसिडिक ॲसिड, CH3COOH किंवा HCl इन ॲसिडिक ॲसिड. काय आहे? HCl इन ॲसिडिक ॲसिड. हे सर्व काय जनरेट करेल? आपला जो ROCH3 आपण काय केलेलं आता इथे मिथिल इथरमध्ये प्रोटेक्ट केलेला आहे ग्रुप. काय? मिथिल इथरमध्ये. आपल्याला काय हवं आहे? डिप्रोटेक्ट म्हणजे काय हवं आहे? आपल्याला परत अल्कोहोल रिजनरेट करायचे आहेत. काय आहेत? परत अल्कोहोल इझिली रिजनरेट करायचे आहेत. सो ट्रायमिथिल सिलील आयोडाईड जर यूज केला इन प्रेझेन्स ऑफ CH2Cl2, ट्रायमिथिल सिलील आयोडाईड इन प्रेझेन्स ऑफ HCl इन ॲक्वियस कंडिशन और एनी अदर ॲसिडिक कंडिशन. कोणताही ॲसिड घेऊ शकतो आपण, HCl H2SO4. सो तो जनरेट काय करेल? अल्कोहोल परत. इथे परत HBr आणि हायड्रोलिसिस वगैरे केल्यानंतर काय मिळते आपल्याला? अल्कोहोल परत मिळते आपल्याला. सो हे सर्व काय देईल? अल्कोहोल. आणि थर्ड आणखी एक आहे BBr3 इन CH2Cl2. हा पण काय देईल आपल्याला? अल्कोहोल देईल. हा पण काय जनरेट करेल? अल्कोहोल जनरेट करेल. सो हे वेगवेगळे डिप्रोटेक्टिंग रिएजंट आहे. काय काय? ट्रायमिथिल सिलील आयोडाईड, HBr इन ॲसिटिक ॲसिड, HCl इन CH3COOH आणि BBr3 इन CH2Cl2. म्हणजे जर रिॲक्शन एक सिम्पल दाखवतो आता वेगवेगळ्या एक्झाम्पल्स. सो सपोज हे बघा, असं जर कंपाऊंड दिलेलं आहेत, हाय OCH3 गिवन डिरेक्टली, आणि तिथे जर काय आपल्याकडे BBr3 इन CH2Cl2 आणि देन ॲक्वियस कंडिशनमध्ये वर्कअप असेल, याचा काय जनरेट करेल? हा काय जनरेट करेल? अल्कोहोल परत जनरेट करेल. काय? अल्कोहोल जनरेट करेल. पण याला एक सेलेक्टिव्हिटी लिहून घ्या. हा सेलेक्टिव्हली कशासाठी आहेत? सपोज फिनिल इथर, फिनॉक्सी इथर सपोज PHOCH3, याचा हा सेलेक्टिव्हली काय करतो? डिप्रोटेक्शन करतो. सपोज हा फंक्शनल ग्रुप आहे आणि याच्यासोबत जर अनदर OCH3 ग्रुप प्रेझेंट असेल, काय? याच्यासोबत जर अनदर OCH3 ग्रुप प्रेझेंट असेल. आता इथे हेच इम्पॉर्टंट आहे, सेलेक्टिव्हिटी. काय इथे इम्पॉर्टंट? सेलेक्टिव्हिटी. आता हे 2 ग्रुप होते आणि इथे जर आपण BBr3 इन प्रेझेन्स ऑफ CH2Cl2 देन ॲक्वियस वर्कअप जर यूज करतोय आपण, तर काय करेल? हा काय करणार? हा जो ग्रुप आहे याला काय करेल? सेलेक्टिव्हली डिप्रोटेक्ट करेल रादर दॅन हा पण आपला काय? मिथिल इथर प्रोटेक्टेड आहे. हा पण काय? मिथिल इथरच प्रोटेक्टेड आहे. हा फिनॉल होता, बरोबर. OH जर काढला इथे, तर इथे जर हा CH3 गेल्यानंतर काय येईल? इथे OH येईल. सो हा BBr3 काय करतो? याला सेलेक्टिव्हली डिप्रोटेक्ट करतो. काय करतो? इथे याला सेलेक्टिव्हली डिप्रोटेक्ट करतो. कशामध्ये? OCH3. कशामध्ये करतोय? परत OH मध्ये, सॉरी. आणि हा OCH3 ॲज इट इज राहतोय आपला. मग हा OCH3 ॲज इट इज राहिलेला आहे आणि हा OCH3 आहे, हा सेलेक्टिव्हली काय झालेला आहे? डिप्रोटेक्ट. सो सिम्पल आहे की 4 रिएजंट होते जनरली. मिथिल इथर. आता इथर्स हे जनरली काय आहेत? ॲसिडिक कंडिशनला, ॲक्वियस ॲसिडिक कंडिशनला ब्रेक होतात. मोस्ट ऑफ द इथर्स
सिम्पल पॉईंट लक्षात ठेवण्यासाठी, इथर्स आर सेलेक्टिव्हली क्लीव्ड इन प्रेझेन्स ऑफ ॲक्वियस ॲसिडिक कंडिशन, माइल्ड ऑर स्ट्रॉंग ॲसिडिक कंडिशन, म्हणजे वेगवेगळे इथर्सवर डिपेंड करतं ते. पण त्यामध्ये पण आता नॉर्मल आहेतच. हा ट्रायब्रोमो बोरेन जो लेविस ॲसिड आहे तो इझिली काय करतो, फिनॉक्सी इथरला काय करतो, फिनिल आहे तुमचं, त्याला डिप्रोटेक्ट करून इथे फिनॉल जनरेट करतो. हा एक लक्षात ठेवू द्यायचा आहे सेलेक्टिव्हिटी. आणि ट्रायमिथिल सिलिल आयोडाईड कसा रिॲक्ट करतो ते बघा. सपोज हा आपला OCH3 आहे, हा काय OCH3 आहे आणि ट्रायमिथिल सिलिल आयोडाईड यूज केला होता डिप्रोटेक्टिंग रिएजंट, राईट, ट्रायमिथिल सिलिल आयोडाईड. सो ऑक्सिजन आणि सिलिकॉन हे नेहमी काय स्ट्रॉंग बॉन्ड फॉर्म करत असतात, काय नेहमी स्ट्रॉंग बॉन्ड फॉर्म करतात. सो ऑक्सिजनची लोन पेअर काय करेल, सिलिकॉनवर इझिली अटॅक करेल आणि आयोडीन डिपार्ट होईल. काय जनरेट होईल इथे, ऑक्सिजन CH3, इथे काय सिलिकॉनवर काय आपले 3 मिथिल ग्रुप, काय 3 मिथिल ग्रुप, आणि ऑक्सिजनवर काय येईल आता पॉझिटिव्ह चार्ज, कारण ऑक्सिजनने काय इथे लोन पेअर डोनेट केलेली आहेत, राईट. सो सेकंड स्टेपमध्ये जो आयोडीन डिपार्ट झाला होता, आयोडीन आर न्यूक्लियोफिलिक इन नेचर, आयोडिनियम आयन हा काय असतात तुमचे न्यूक्लियोफिलिक असतात. जर कंपॅरिझन केलं फ्लोरीन मायनस F- आणि आयोडीन मायनसमध्ये, ह्या दोघांमध्ये, तर मोर न्यूक्लियोफिलिक हा असो, कारण डाऊन द ग्रुप न्यूक्लियोफिलिसिटी इन्क्रीज होते. सो आयोडिनियम आयन इझिली काय करेल, CH3वर अटॅक करेल आणि याला काय बनवेल, स्टेबल बनवेल. काय बनवेल याला, स्टेबल. काय जनरेट होते, OSI3, आणि याचं सिम्पल ॲक्वियस HCl इन ॲक्वियस किंवा H3O+, काय म्हणू शकतात तुम्ही याला, ऑर H3O+, बरोबर. ॲक्वियस हायड्रोलिसिस जर परफॉर्म केलं इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड, सो इथे काय आपल्याला जो अल्कोहोल होता तो ॲज इट इज मिळेल. काय आपल्याला CH3CH2OH हा काय मिळतो आपल्याला ॲज इट इज, आणि हा सिलेनॉल म्हणून बाहेर पडेल. काय हा सिलेनॉल म्हणून बाहेर पडेल. सो ही रिॲक्शन नेहमी लक्षात ठेवायची. अल्कोहोलचं प्रोटेक्शन तर आपण बघितलं होतं, मिथिल इथरमध्ये जे आपल्याला होतं, काय होतं, अल्कोहोल इझिली प्रोटेक्टेड इन मिथिल इथर. मग कशाने, एकतर अल्कोहोल CH3Cl, CH3Br किंवा CH3 आयोडाईड इन प्रेझेन्स ऑफ बेस कोणता यूज करू शकता तुम्ही, NaH किंवा KH किंवा K2CO3, हे नॉर्मल जे बेस असतील ते यूज करू शकतो. जनरेट काय करतात ते ROCH3, राईट. काय जनरेट करताय, ROCH3. अगेन काय होतं तुमचा CH3 आयोडाईड किंवा CH3Cl इन प्रेझेन्स ऑफ Ag2O, काय तो एक प्रोटेक्ट करत होता, बरोबर. कशामध्ये, मिथिल इथरमध्ये. आणि थर्ड अल्कोहोल प्लस CH2N2 डायॲझोमिथेन, काय डायॲझोमिथेन, तो पण काय जनरेट करत होता मिथिल इथरमध्ये प्रोटेक्शन. पण डिप्रोटेक्टिंगसाठी काय, आता मग त्यांच्या 4 कंडिशनमध्ये 4 रिएजंट होते. जनरली एक सिम्पल लक्षात राहू द्या, मिथिल इथर डिप्रोटेक्ट करण्यासाठी माइल्ड ॲसिडिक कंडिशन किंवा नॉर्मल ॲसिडिक कंडिशनमध्ये पण डिप्रोटेक्ट होतात. पण जर सपोज खूप व्हेरिएशन आलेले आहेत ग्रुपचे, मग तेव्हा काय तुम्ही हा सिलेक्टिव्हली यूज करू शकतात, काय TMSI, ट्रायमिथिल सिलिल आयोडाईड, काय तिथे त्यामध्ये यूज करू शकतो आपण. काय जर ॲसिडिक कंडिशन आपल्याला अवॉइड करायची असेल काही ठिकाणी, तर तिथे काय यूज करायचं मग, ट्रायमिथिल सिलिल आयोडाईड. कशासाठी, अल्कोहोलचं डिप्रोटेक्शन करण्यासाठी, ठीक आहे. सो हे झालं डिप्रोटेक्शन अल्कोहोलचं, कोणता, मिथिल इथरचं. मग आणखी एक स्टेप आहेत यांच्यामध्येच, जे सेकंडरी अल्कोहोल असतात त्यांच्यासाठी हा काय आहेत, Ag2O आणि CH3 आहे, हा खूप युजफुल प्रोटेक्टिंग रिएजंट आहेत. काय हा खूप युजफुल प्रोटेक्टिंग रिएजंट आहेत. Ag2O इन प्रेझेन्स ऑफ मिथिल आयोडाईड हा इझिली काय करेल, सेकंडरी अल्कोहोलला इझिली काय करतो, हा प्रोटेक्ट करतो. आणि डिप्रोटेक्टिंग रिएजंट आपण बघितलेले आहेत, बरोबर. डिप्रोटेक्टिंग रिएजंट काय होते आपले, ॲसिडिक कंडिशनमध्ये डिप्रोटेक्शन, काय होतं यांचं, सिम्पल ॲसिडिक कंडिशनमध्ये डिप्रोटेक्शन. सो हा काय मिळेल आपल्याला परत, ROH. सो हे कंडिशन जे आहेत त्या लक्षात राहू द्या, ठीक आहे. मग हे होतं अल्कोहोलचं मिथिल इथरमध्ये प्रोटेक्शन, कशामध्ये, मिथिल इथरमध्ये प्रोटेक्शन. सो नेक्स्ट जे आहेत, आता सुरुवातीला आपण काय बघतो, फक्त कोणते कोणते फंक्शनल ग्रुप आपण यूज करतोय अल्कोहोलचं, ओके. काय बघतोय आपण, कोणते कोणते फंक्शनल ग्रुप आपण यूज करू शकतो अल्कोहोलला प्रोटेक्ट करण्यासाठी, काय अल्कोहोलला प्रोटेक्ट करण्यासाठी. सो नेक्स्ट फंक्शनल ग्रुप आहेत आपला प्रोटेक्शन ऑफ अल्कोहोल इन टर्शरी ब्युटिल इथर, काय प्रोटेक्शन ऑफ अल्कोहोल इन
टर्शरी ब्युटिल इथर. ओके, सो आता ROH यूज करतो आहे मी टर्शरी ब्युटिल इथरमध्ये प्रोटेक्शन करण्यासाठी. फर्स्ट मेथड बेस यूज करणार आपण आणि एक टर्शरी ब्युटिल क्लोराईड किंवा ब्रोमाइड किंवा आयोडाईड हा कंपाऊंड आपण यूज करणार. ओके, सो तिथे काय होईल परत NaH आहेत सोडियम हायड्राईड. हा काय आपला बेसिक कंडिशनमध्ये. हा काय करेल इझिली हा प्रोटॉन अपस्टॅक करेल. काय करणार आहेत इझिली हा प्रोटॉन अपस्टॅक करेल. हायड्राईड काय करेल हा प्रोटॉन अपस्टॅक करेल आणि RO मायनस जनरेट करेल आणि RO मायनसने जर याच्यावर अटॅक केला तर Cl काय पडेल ते बाहेर पडेल. म्हणजे काय जनरेट होतं आहे आपलं ROCH3. हा काय आपला टर्शरी ब्युटिल ग्रुप. काय टर्शरी ब्युटिल ग्रुप. सो आता एक लक्षात राहू द्या टर्शरी ब्युटिल ग्रुप आपला जर बघितलं तर हा काय तुमचा खूप बल्की आहेत. राईट, हा काय बल्की आहेत तुमचा टर्शरी ब्युटिल ग्रुप. सो जेव्हा टर्शरी ब्युटिल ग्रुपचं प्रोटेक्शन केलं जातं तो जर फंक्शनल ग्रुप वेगवेगळे असतील तर प्रायमरीला मोर सिलेक्टिवली प्रोटेक्ट करतो ॲज कम्पेअर टू सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल. काय प्रायमरी अल्कोहोलला मोर सिलेक्टिवली प्रोटेक्ट करतो ॲज कम्पेअर टू सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल. काय असेल त्याचं प्रोटेक्शन ऑफ प्रायमरी अल्कोहोल मोर सिलेक्टिवली दॅन सेकंडरी अँड टर्शरी ड्यू टू स्टेरिकली हिंड्रन्स. कारण खूप स्टेरिकली हिंड्रन्स आल्यामुळे सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल हे त्यावर अटॅक नाही करू शकत इझिली. त्यामुळे तो काय प्रोटेक्ट होत नाहीत इझिली. मग प्रायमरी अल्कोहोल जर प्रेझेंट असेल तर तो इझिली त्यावर अटॅक करतो. हे होतं फर्स्ट मेथड. आणखी जर प्रोटेक्ट करायचं असेल अल्कोहोलला सो आणखी कसा करणार C डबल बॉन्ड CH2 CH3 CH3 इन प्रेझेन्स ऑफ H2SO4. काय आहेत इन प्रेझेन्स ऑफ H2SO4. आता ही स्टेप काय आहेत ही स्टेप काय असेल अगोदर अल्किन आणि H2SO4 रिॲक्ट होईल. काय होईल अल्किन आणि H2SO4 रिॲक्ट होईल. काय जनरेट करतील हे हा काय करेल हा जो अल्किन आहे तो इझिली प्रोटॉन अपस्टॅक करेल आणि प्रोटॉन अपस्टॅक केल्यानंतर मोर स्टेबल कटायन बनवेल जो की इथे काय टर्शरी कटायन काय जनरेट करेल इथे टर्शरी कटायन. हा कटायन जनरेट होतो आहे बरोबर. नंतर जो ROH असेल तो काय करेल ह्यासोबत रिॲक्ट होऊन काय जनरेट करेल लॉस ऑफ H+ने टर्शरी ब्युटिल ग्रुपमध्ये प्रोटेक्ट होईल. काय टर्शरी ब्युटिल इथरमध्ये प्रोटेक्शन होणार त्याचं. ओके, सो एक अल्किन इन प्रेझेन्स ऑफ H2SO4 यूज करू शकतो आपण अल्कोहोलसोबत. तो कशामध्ये प्रोटेक्ट करणार आहे आपलं टर्शरी ब्युटिल इथरमध्ये प्रोटेक्शन करणार आहेत. ओके, आणखी काय यूज करू शकतो टर्शरी ब्युटॅनॉल. काय सेम टर्शरी ब्युटॅनॉल इन ॲसिडिक कंडिशन इन H2SO4. टर्शरी ब्युटॅनॉल इन H2SO4 परत तिथे सेम तसंच होईल. काय होईल इथे सपोज हा टर्शरी ब्युटॅनॉल आहेत आपला काय आपला हा टर्शरी ब्युटॅनॉल तो जेव्हा आपलं H2SO4 सोबत रिॲक्ट करणार तर काय करेल जी ऑक्सिजनची लोन पेअर आहेत ती काय करेल प्रोटॉन अपस्टॅक करेल. प्रोटॉन अपस्टॅक केल्यानंतर काय जनरेट करेल ती OH2 प्लस. काय जनरेट करते ही OH2 प्लस. आता OH2 प्लस जनरेट केल्यानंतर इकडे काय मिळेल आपल्याला OH2 प्लस जनरेट केल्यानंतर हा OH2 काय असतो गुड लेन ग्रुप. सो तो काय करेल इझिली डिपार्ट होईल इझिली आणि इथे काय जनरेट करेल इथे काय जनरेट करणार आहे आपला कटायन. काय जनरेट करणार आहेत आपला कटायन. सो हा कटायन जनरेट झाल्यानंतर अल्कोहोल ह्या कटायनसोबत रिॲक्ट करून काय जनरेट होणार आहेत टर्शरी ब्युटिल इथर प्रोटेक्शन. काय जनरेट झालं टर्शरी ब्युटिल इथर प्रोटेक्शन. सो अगेन आपण काय केलं आता अल्कोहोलला टर्शरी ब्युटिलमध्ये प्रोटेक्ट केलं. 3 वेज होते. एक तर अल्किन यूज करत होतो नॉर्मल अल्किल हलाइड आणि एक अल्कोहोल टर्शरी ब्युटॅनॉल. सो या 3 वेने कशामध्ये इथरमध्ये टर्शरी ब्युटिल इथरमध्ये प्रोटेक्शन करता येतं. तर डिप्रोटेक्शनसाठी इझी आहे त्यांचं उलट. टर्शरी ब्युटिल इथर डिप्रोटेक्टिंग एकदम इझी असतं. नॉर्मल ॲसिडिक कंडिशनमध्ये तुमचं काय आहे नॉर्मल जो टर्शरी ब्युटिल ग्रुप आहेत तुमचा इझिली ब्रेक होतो. माइल्ड ॲसिडिक कंडिशनमध्ये इझिली काय डिप्रोटेक्ट करता येतो. सो सिम्पल 4 नॉर्मल HCl इन CH2Cl2 इझिली डिप्रोटेक्ट होऊन तो काय देतो जो अल्कोहोल होता तो रिअपेअर करतो. अगेन तुम्ही HBrमध्ये घेतलेला असेल HBr इन ॲसिडिक ॲसिड किंवा HCl. सो तो त्याचं पण काय HCl इन ॲसिडिक ॲसिड सेम इकडे पण काय आहेत इझिली डिप्रोटेक्शन करणार आहेत. काय इझिली इकडे पण डिप्रोटेक्शन करणार आहेत. मग हे होतं
टर्शरी ब्युटिल प्रोटेक्शन आणि त्याचं डिप्रोटेक्टिंग रिएजंट. मग टर्शरी ब्युटिलसाठी काय ते एक लिहून घ्या, सिम्पल पॉईंट काय, टर्शरी ब्युटिल टर्शरी ब्युटिल इथर आर इझिली डिप्रोटेक्टेड इन प्रेझेन्स ऑफ माइल्ड ॲसिडिक कंडिशन. ओके, आता हे जे प्रोटेक्टिंग ग्रुप असतात हे काय असतात, तुमच्या बेसिक कंडिशन किंवा अदर न्यूक्लियोफिलिक रिएजंट कोणतेही यूज केलेत, मिथिल इथर किंवा टर्शरी ब्युटिल ग्रुप, तुम्ही याला LH4 यूज केला असेल किंवा NaBH4 यूज केला असेल किंवा ग्रिग्नाट रिएजंट यूज केला असेल किंवा ऑर्गन लिथियम यूज केला असेल, अदर बेस यूज केला असेल कोणता, तर यांच्यासोबत रिॲक्ट होत नाहीत. हे काय असतात, अनअफेक्टेड असतात. पण ॲसिडिक कंडिशन्समध्ये काय होतात, हे रिॲक्शन दाखवतात. काय ॲसिडिक कंडिशनमध्ये काय हे रिॲक्शन दाखवतात, कारण ॲसिडिक कंडिशनमध्ये हे काय होतात, तुमचे ब्रेकआउट होतात. काय ॲसिडिक कंडिशनमध्ये ब्रेकआउट होतात, पण बेसिक कंडिशनमध्ये रिॲक्शन दाखवत आहे का, नाही. एवढे एक लक्षात राहू द्या. अल्कोहोलचं आपण बघितलं होतं आता टर्शरी ब्युटिल इथर प्रोटेक्शन. आता त्याच्यामध्ये सिम्पल ते एक कॉमन एक्झाम्पल बघू. सपोज आपल्याकडे 2 अल्कोहोल आहे, हा एक अल्कोहोल आणि हा 2 टाईप्स आहेत. हा काय आपला सेकंडरी आणि हा आहे प्रायमरी अल्कोहोल. हा काय आपला सेकंडरी आणि प्रायमरी अल्कोहोल. आणि जर आपल्याला सिलेक्टिवली टर्शरी ब्युटिल इथर प्रोटेक्शन करायचे आहेत, काय टर्शरी ब्युटिल इथर प्रोटेक्शन करायचं असेल तर आता इथे प्रोटेक्टेड कोणता ग्रुप होईल, प्रायमरी होईल का सेकंडरी होईल, इझिली प्रायमरी होईल. टर्शरी ब्युटिल ग्रुप हा बल्की आहेत आणि त्यासोबतच रिॲक्टिव्हिटी जर बघितली अल्कोहोलची तर काय असते, प्रायमरी अल्कोहोल्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी अल्कोहोल्स दॅन टर्शरी अल्कोहोल्स. काय असते, प्रायमरी अल्कोहोल्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी अल्कोहोल्स दॅन टर्शरी अल्कोहोल्स. त्यावेळेने पण जर बघितलं तर प्रायमरी अल्कोहोल काय इथे इझिली प्रोटेक्टेड होईल. NaH जो आहे सोडियम हायड्राईड तो काय करेल, परत हा प्रोटॉन काय करेल, अबस्ट्रॅक्ट करेल. जर सपोज सोडियम हायड्राईड आपण जर इथे यूज करतोय, सो हा हायड्राईड काय करेल, हा प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट करून इथे अल्कॉक्साईड सॉल्ट जनरेट करेल. काय जनरेट करेल, अल्कॉक्साईड सॉल्ट जनरेट करेल. इथे काय आपला O- आणि Na+, काय O- Na+. आणि जेव्हा आपण हा टर्शरी क्लोराईड सोबत रिॲक्ट करणार, काय टर्शरी क्लोराईड सोबत रिॲक्ट करणार, तर तेव्हा काय करेल, हा याला प्रोटेक्ट करून घेईल. काय करणार, याला टर्शरी ब्युटिल ग्रुपमध्ये प्रोटेक्ट करेल. बरोबर. मग जेव्हा सेकंडरी आणि प्रायमरी अल्कोहोल प्रेझेंट असतात, काय एक लक्षात राहू दे, जेव्हा सेकंडरी प्रायमरी आणि टर्शरी अल्कोहोल प्रेझेंट असतात आणि सिलेक्टिव्हली जर प्रायमरी अल्कोहोल तिथे प्रोटेक्ट करायचा आहे तर हा एक वे यूज असेल तिथे. काय टर्शरी तुमचा जो मिथिल क्लोराईड असेल, टर्शरी ब्युटिल क्लोराईड तो तुम्ही यूज करू शकतात प्रायमरी अल्कोहोलचं प्रोटेक्शनसाठी, जो की अल्कॉक्साईड आयन बनवेल. अल्कॉक्साईड आयन इझिली टर्शरी ब्युटिल क्लोराईडसोबत रिॲक्ट करेल आणि टर्शरी ब्युटिल इथर प्रोटेक्ट करेल. आणि डिप्रोटेक्ट करण्यासाठी अगेन ॲसिडिक कंडिशन, अगेन जर आपण ॲसिडिक कंडिशन यूज केली, काय HBr इन ॲसिडिक ॲसिड CH3COH, तो काय करेल, सिम्पल OH आणि OH परत आपल्याला जो हवा होता अल्कोहोल, जो अल्कोहोल होता तो परत देईल. ठीक आहे. सो हे तिथे टर्शरी ब्युटिलचं डिप्रोटेक्शन. ट्रायमिथिल सिलिल आयोडाईड पण यूज करू शकता तिथे डिप्रोटेक्शनसाठी. काय ट्रायमिथिल सिलिल आयोडाईड डिप्रोटेक्शनसाठी टर्शरी ब्युटिल इथरच्या डिप्रोटेक्शनसाठी सेम ट्रायमिथिल सिलिल आयोडाईड पण यूज करू शकतो आपण. ज्या वेनी तो मिथिल इथर सोबत रिॲक्ट झाला होता त्याच वेनी इथे पण रिॲक्ट होईल. ओके, ज्या वेनी तो काय मिथिल इथर सोबत रिॲक्ट झाला होता त्याच वेनी रिॲक्ट होईल. आणि नंतर ॲक्वियस वर्कअप करावं लागेल याचं. सो H3O+ लिहून टाकतो मी. ॲक्वियस वर्कअप केल्यानंतर हा काय मिळणार आपल्याला, OH ॲज इट इज. काय होणार, हा ब्रेक होणार. सेम मेकॅनिझम असेल. काय ऑक्सिजन जो असेल तो सिलिकॉनवर अटॅक करेल, आयोडाईड डिपार्ट होईल. काय होणार आहे, ऑक्सिजन जो असेल तो सिलिकॉनवर अटॅक करेल, आयोडाईड डिपार्ट होईल. इझिली डिपार्ट झाल्यानंतर काय जनरेट होईल, इथे RO, इथे काय येईल तुमचा Si3 मिथिल ग्रुप आणि इथे टर्शरी. ऑक्सिजनवर काय पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर. आणि परत ऑक्सिजनवर स्टेबलाइज करण्यासाठी हा चार्ज, आता आयोडीन मायनस तर बाहेर पडलेलाच आहे आपला, काय आयोडीन मायनस बाहेर झालेला आहे. सो इझिली हा काय करेल, न्यूट्रलाइज करेल आणि कटायन जनरेट करेल. सिलिकॉन आणि आयोडीन मायनस इथे अटॅक केलेला असेल, हा जनरेट झालेला आहे आणि याला H3O+. H3O+ मध्ये काय होईल,
काय होणार H3O प्लसमध्ये परत हा बॉन्ड ब्रेक होऊन काय जनरेट होईल CH3 CH2 CH2 OH CH3 CH2 CH2 OH. ठीक आहे. सो हे एक आहे डिप्रोटेक्शन कशासाठी टर्शियरी ब्युटिल इथरसाठी. नंतर नेक्स्ट आहे तुमचं बेन्झिल प्रोटेक्शन. काय तुमचं बेन्झिल इथर प्रोटेक्शन. सो बेन्झिल इथर प्रोटेक्शन हे खूप युजफुल आहेत जनरली. मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक सिंथेटिक रिॲक्शन्समध्ये अल्कोहोलचं जर प्रोटेक्शन यूज करायचं असेल तर बेन्झिल इथर सिंथेसिस यूज केलं जातं. काय बेन्झिल इथर सिंथेसिस यूज केलं जातं. बेन्झिल इथर काय असेल आपला बेन्झिल इथर. आता बेन्झिल इथर प्रिपरेशनसाठी 2 कंडिशन आहेत. फर्स्ट आपण बेसिक कंडिशनमध्ये बघू जी की बऱ्याच वेळेस बेसिक कंडिशन यूज केली असते इन प्रेझेन्स ऑफ BR आणि PHCH2Br. काय PHCH2Br हा काय जनरेट करेल परत ROCH2PH. काय जनरेट करणारे ROCH2PH यालाच काय म्हणतात शॉर्ट फॉर्ममध्ये BN. काय BN गिवन काय असतं मग प्रोटेक्टिंग ग्रुप काय असतो ROBN म्हणजेच बेन्झिल. काय बेन्झिल ग्रुप असेल. सो एक लक्षात राहू द्या जेव्हा जेव्हा बेन्झिल ग्रुप प्रोटेक्टेड असेल तर CH2PH खूप कमी वेळेस दिलेलं असतं. काय असतं मॅक्सिमम टाईम ROBN असेल. काय ROBN. आता तिथे रिॲक्शन काय आहेत ROH अगेन सेम बेस आहेत आपला सोडियम हायड्राइड और पिरिडिन ऑदर कोणताही बेस यूज करू शकतो आपण. इझिली काय करेल हा हायड्राइड अब्स्ट्रॅक्ट करेल आणि जनरेट काय करणारे अल्कॉक्साईड आयन. काय जनरेट करणारे अल्कॉक्साईड आयन. अल्कॉक्साईड आयन बनल्यानंतर काय तो काय सोबत रिॲक्ट करणारे PHCH2Br. कशासोबत PHCH2Br सोबत रिॲक्ट करेल. हा O- याच्यावर अटॅक करेल. Br काय पडणार आहे आपला बाहेर. काय पडतोय Br बाहेर. काय जनरेट होते ROCH2PH आणि प्लस NaBr. काय मिळालेलं प्लस NaBr. मग हा काय आपला बेन्झिल ग्रुप. कोणता ग्रुप आहे आपला हा ROCH2PH बेन्झिल ग्रुप. सो बेन्झिल ग्रुप इझिली काय केलेला आहे इथे प्रोटेक्टेड केला. आता हा ग्रुप जो असतो ठीक आहे ॲसिडिक कंडिशन बरोबर बेसिक कंडिशन नेक्स्ट न्यूक्लिओफिलिक कंडिशन परत रिड्युसिंग रिएजंट आणि ऑक्सिडायझिंग रिएजंट यांना काय करतो स्टॉप करतो बऱ्याच म्हणजे हा त्यांच्यासोबत रिॲक्ट करत नाही टॉलरेट करतो त्यांना. मग ॲसिडिक कंडिशनमध्ये जरी आपल्याला अल्कोहोलला रिॲक्ट करत असेल तर काय करतात अल्कोहोलचं प्रोटेक्शन करून घेणार कशामध्ये बेन्झिलमध्ये आणि फर्दर रिॲक्शन परफॉर्म करणार. परत एखादी रिॲक्शन बेसिक कंडिशनमध्ये. आता कोणती रिॲक्शन बेसिक कंडिशनमध्ये असल्यावर काय कोणती बेस इझिली हा अल्कोहोलचा प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करू शकतो. जर तिथे ऑदर ॲसिडिक प्रोटॉन अवेलेबल नसेल तर सपोज तिथे ॲसिडिक प्रोटॉन अवेलेबल आहे तर त्यावेळेस तो प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करेल. पण आपल्याकडे नॉर्मल NaH आहेत आपल्याला रिॲक्शन परफॉर्म करायची वेगळ्या साईडला आणि आपण जर बेस यूज करतोय तर तो बेस काय करेल हा प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करणारच आहे. त्यावेळेस काय करायचं त्याला प्रोटेक्ट करून घ्यायचं PHCH2Br मध्ये म्हणजे बेन्झिल प्रोटेक्शन करतोय आपण. ओके सो हे झालं बेन्झिल प्रोटेक्शन. आता बेन्झिल प्रोटेक्शन झाल्यानंतर याला डिप्रोटेक्ट करण्यासाठी काय यूज करणार. सो 2 जास्त युजफुल रिॲक्शन्स यांच्यामध्ये. एक कॅटॅलिटिक रिडक्शन. काय कॅटॅलिटिक रिडक्शन सिम्पल H2PDC यूज करून याला म्हणतात हायड्रोजिनोलिसिस किंवा राणे निकेलसाठी. काय राणे निकेल या दोन्हीपैकी एक इझिली यूज करू शकतो आपण. काय H2PDC जास्त युजफुल होणारा हा आहे H2PDC और राणे निकेल. तो काय करेल आपल्याला काय जनरेट करणार आहे आपला जो अल्कोहोल होता तो इझिली गिवन करेल. काय करेल हायड्रोजिनोलायसिस देईल. काय हायड्रोजिनोलायसिस देईल जे रिडक्शनमध्ये आहेत. ओके आणि अगेन नेक्स्ट काय यूज करू शकतात थर्ड डिप्रोटेक्टिंग रिएजंट याच्यासोबतच बर्च रिडक्शन. काय बर्च रिडक्शन सोडियम इन प्रेझेन्स ऑफ लिक्विड अमोनिया आणि इथेनॉल. काय सोडियम इन प्रेझेन्स ऑफ लिक्विड अमोनिया इन प्रेझेन्स ऑफ इथेनॉल. सो इझिली काय करेल हा पण परत डिप्रोटेक्ट करेल आणि ROH देईल. सो एक लक्षात राहू द्या OBN जर असेल आणि OBNचं डिप्रोटेक्शन जर करायचं असेल तर 3 जे तुमचे डिप्रोटेक्टिंग ग्रुप असतात ते युजफुल असतात. जे रिएजंट असतात ते काय काय H2PDC एक दुसरा असेल तुमचा राणे निकेल आणि तिसरा असेल काय बर्च रिडक्शन. चौथा तुम्ही एक यूज करू शकतात आणखी. फोर्थ जो आहे तो आहे CHD इन प्रेझेन्स ऑफ पॅलेडियम और प्लॅटिनम मेटल. CHD म्हणजे काय सायक्लोहेक्झाडाईन. CHD म्हणजे काय हा इथे हायड्रोजन सायक्लोहेक्झाडाईन. हा परत काय देणार आहे आपल्याला हा CH2 हा काय देईल आपल्याला आपला जो अल्कोहोल होता आपला स्टार्टिंगचा तो परत देईल.
सो बेन्झिलमध्ये हे होतं बेसिक कंडिशनमध्ये प्रोटेक्शन आणि डिप्रोटेक्शन. ओके, आपण सध्या काय बघतोय, कोणता ग्रुप कसा प्रोटेक्ट केला जातो. सो ROHला जर बेन्झिलमध्ये प्रोटेक्ट करायचं असेल, बेन्झिल इथरमध्ये काय यूज करणार, NaH बेस, तो काय करेल, याला प्रोटेक्ट करून घेईल, ह्याच्यासोबत रिॲक्ट करेल. रिॲक्ट केल्यानंतर काय जनरेट करेल, ROCH2PH म्हणजे बेन्झिलमध्ये ग्रुप. बेन्झिल इथर प्रोटेक्ट झालेला आहे तुमचा, काय हा बेन्झिल इथरमध्ये. आणि त्याला डिप्रोटेक्ट करण्यासाठी 4 होते. एक काय होता H2PDC, सेकंड काय होता आपला, त्यासोबतच राणी निकेल यूज करू शकतो, किंवा मग बर्च रिडक्शन किंवा हाईक यूज करू शकतो. ओके.